जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणारे नामदार मुश्रीफ साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या लोकनेत्याचं। 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चिखली जिल्हा परिषद मतदारसंघामधून चिखली गावच्या सभागती शिवानी विजयसिंह भोसले यांचं चिन्ह आहे कमळ। नानीबाई चिखली पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सभागती सुवर्णा भाऊसाहेब जाधव यांचं चिन्ह आहे घड्याळ। हळदी पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सभागती मनीषा विलास पाटील यांचं चिन्ह आहे कमळ। 2 कमळ आणि 1 घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आज चिखली गावामध्ये न भूतो न भविष्यती अशी विराट जी जाहीर सभा घेतलेली आहे। त्या सभेचे प्रमुख शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह राजे, अमरीश गाडगे, प्रवीण भोसले, अरुण भोसले, अमरसिंह घोरपडे, MP पाटील, छोटे बाळ सरकार, KK पाटील, दत्तामा खराडे, YT पाटील, उदय घोरपडे, राजेकांत जमादार, सत्यजित पाटील, कैलास जाधव, राहुल माडिक, कुदरे मॅडम, विलास पाटील, युवराज जाधव या विभागाचे 3 उमेदवार फक्त व्यासपीठावर नाव घेतले आणि समोर संपूर्ण मला दिसत आहेत 3 पार्टींचे रथी महारथी प्रमुख सगळे उमेदवार। सगळ्यांची नावं घ्यायला तर बराच वेळ लागेल, उत्तरला सभेला मला जायचं आहे। मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी, सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, आता राजेसाहेबांनी आणि अमरीश गाडगेंनी सुद्धा 4 दिवसापूर्वी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये अकाली निधन झालं। ते आपल्याला सोडून एवढा लवकर जातील आणि अशा रीतीनं त्यांना मृत्यू येईल असं कधी स्वप्नात आम्हाला वाटलं नव्हतं। सर्वजण आम्ही पोरके झालो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य गेले 4 दिवस सुन्न झालेला आहे। अतिशय उमद्या मनाचा, सातत्याने सत्य बोलणारा, पोटात एक तोंडात एकच बोलणारा, विकासाबद्दल प्रचंड आत्मीयता असलेला आणि सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचंड मेहनत करून आपलं राज्य पुढे कसं जाईल याचे कष्ट करणारा एक नेता आपल्यातून गेलेला आहे। त्यांच्या जाण्यानं या राज्याचं तर अपरिमित नुकसान झालेलंच आहे। आम्ही पोरके झालेलो आहोत, परंतु 2 दिवसापूर्वी त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनीने आपल्या पतीचं जे दुःख आहे ते विसरून आपल्या पक्षाला आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना पोरकेपणाची जाणीव होणे म्हणून त्या पुढे आल्या आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली। आपण अशी अपेक्षा करूया अजितदादांचं राहिलेलं अपूर्ण काम त्यांच्या हातून चांगल्या पद्धतीनं होईल। महाराष्ट्र राज्याबद्दल ज्या स्वप्न दादांचं होतं ते पूर्ण करण्यामध्ये त्या सत्य उतरतील आणि आम्हा सर्वांना आधार देतील अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आणि अजितदादांना ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना मी करतो। बंधू भगिनींनो, त्याचा उल्लेख राजेंनी केला। अमरीश यांचं भाषण काय पूर्ण मला ऐकता आलं नाही, परंतु या कागल तालुक्यामध्ये 3 आम्ही एकत्र येणं म्हणजे एक चमत्कार झाला। पहिल्यांदा कागल विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आणि संजयबाई एकत्र आलो। अनेक वर्षांचं आमचं वैर होतं, अनेक लढाया आम्ही लढलो होतो,
आणि ते विसरून एकत्र येण्याचा निर्णय आम्ही घेतला. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा उल्लेख संभाजीराजेंनी केला. त्याने आम्हाला आदेश दिला आणि नगरपालिकेमध्ये 10 वर्षाचा संघर्ष विसरून आम्ही दोघे एकत्र आलो आणि सर्वच्या सर्व जागा अतिशय मोठ्या मताधिक्यानं नगरपालिकेमध्ये आम्ही जिंकल्या. याही वेळेला मुख्यमंत्र्यांची इच्छा होती की आम्ही युती म्हणून चौघांनी एकत्र यावं, पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला तरी वेगळा संसार मांडायचा होता, थाटायचा होता. त्याची कारणं अनेक आहेत, परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला आणि मग आम्ही तिघांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि घड्याळ आणि कमळाच्या चिन्हावर 18 उमेदवार उभे केलेले आहेत. आता तिघा नेत्यांचा गट जो आपला आहे, आता तुमची फार मोठी कसोटी आहे, कारण तिघं आम्ही एकत्र आल्यानंतर अशी कुस्ती झाली पाहिजे बिनतोड, आणि यासाठी आपण सर्वांनी गावागावात काम करावं, गावागावातला संघर्ष विसरावा. ज्या पद्धतीनं तर 10 वर्षात मी आणि राजे विसरलो, तुम्हाला विसरायला काय अडचण नाही. तर आमच्यापेक्षा तर काय तुम्ही म्हणजे आम्हाला नेते मांडाय ना, 3-4 नाही, आमच्या तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला कळते म्हणून नेता केला की नाही. मग तुम्ही या निवडणुकीत सगळं विसरून ऐक्याचं असं दर्शन घडवा की तिघं मिळाल्यानंतर कसा विजय प्राप्त होऊ शकतो. मला एक सांगा की युती कशासाठी आमची केली? आम्हाला काय, तर मी आमदार आहे, मंत्री आहे, राजेसाहेबांना पुढचं काय भविष्य आहे, अमरीश गाडगेंना ते अजून 4-5 वर्ष निवडणुकाच नाहीत. म्हणजे आज कुणालाही काही मिळवायचं नाही, पण आम्हाला भांडण मिटवायचं आहे, आम्हाला संघर्ष मिटवायचा आहे. त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला. या तालुक्याच्या विकासासाठी, गोरगरीब माणसाच्या, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी ते पुढे मी बोलणारच आहे. यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. यामध्ये आमचा कोणताही हेतू नाही, फक्त या तालुक्याचं कल्याण कसं होईल आणि गरिबांच्या जीवनामध्ये चांगले कसे दिवस येतील एवढं एकच स्वप्न घेऊन आम्ही तिघं एकत्र आलेलो आहोत. बंधू भगिनींनो, काल इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेले होते. आता वास्तविक त्यांनी कुठे यावं, कुठं जावं, काय करावं, काय बोलावं, याला काही माझं म्हणणं नाही, परंतु त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला की काही गोष्टी माझ्या आज वाचण्यात आल्या, ही अपेक्षा मला नव्हती. आता शिवानी भोसलेंचे पती हे RTO आहेत. आता ते आल्यात मुख्यमंत्र्यांच्या पार्टीत, त्यामुळे त्यांचं काय आता नुकसान होणार आहे काय? त्या कुठल्या पार्टीत गेलेत? मुख्यमंत्री. त्यामुळे असं विषय वास्तविक ज्या नेत्यांनी सुचवलं, ज्या कार्यकर्त्यांनी, त्यांनी विचार करायला पाहिजे. एक मोठा नेता आपला आलेला आहे, त्यांना कुठलं मार्गदर्शन आपण केलं पाहिजे. आता मला इथं सांगा, 4 त्यांचे मोठे शिलेदार इथे बसलेले आहेत. राजेखान जमादार, सत्यजित पाटील, राहुल भाडी, त्यानंतर कैलास जाधव. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की एवढी मंडळी कशासाठी उठाव करतायत, काय त्यांच्या मनामध्ये? आम्ही भाषण ते करणार होते, परंतु मी थोडा उत्तूरला जाणार असल्यामुळे मी काल भैया म्हणजे सत्यजित पाटलाच्या घरी गेलो होतो. माझी त्यांची पहिली भेट, कारण विरोध केला, जोरात केला. माझ्यावर ते त्या गटात सगळ्यात जास्त माझ्यावर बोलणारा म्हणजे प्रकाश सत्यजित पाटील भाषण. ठीक आहे, ते काय आपण विसरलो, कारण आता जे सगळंच विसरायचं म्हणतात आपण विसरून गेलो. त्यांची भेट घेतली. मला एक त्यांचं आवडलं काय राहिले, कदाचित तुमच्या सहवासात ते आलेच असतील. ते म्हणाले खरं आहे, राजकारण आपण करतोय, योजना राबवतोय, सगळं करतोय, मला म्हणजे काही नको आहे, फक्त आता तुम्ही तिघांनी मला एकच काम द्या की गावागावात मी महिलांची बैठक घेईन, युवकांची बैठक घेईन आणि सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला या कागद तोडक्यात तयार करण्याचा मी प्रयत्न करेन. जास्तीत जास्त युवक बेरोजगार, रोजगार कसा मिळेल हे मी प्रयत्न करेन. ते अतिशय टेक्निक माणूस आहे. आता ते बोलले असते तर बरंच काळ असतं, खरं विनाकारण मी आता वाद नको म्हणून काय बोलायला लावलं नाही. हे धुराडं जे आहे ते कसं चालवलं,
ते काढलं मी, चालवलं त्याने यावेळा चांगलं, असं त्यांनी काल मला सांगितलं बरोबर आहे ना. आणि अतिशय किफायतशीर याच्यामध्ये त्यांनी यावेळा हे केलं ते केलं सगळं सांगत होते. मी काय त्या विषयात फारसं जाणार नाही, कारण काहीतरी त्यांनी बघते त्याला करायला लावलं, टीका करणं आणि एक वेगळं राजकारण करणं हा काय आमचा उद्देश नाही. पण एवढी सगळे महान नेते त्यांचे आमच्याकडे येत आहेत, मग शिवाजी भोसले फक्त मुख्यमंत्र्याच्या पार्टीत गेला म्हणून एवढं दुःख वाटायचं काय, मला हेच काही कळालं नाही. 5 वर्ष त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, सभापती होत्या, महिला बालकल्याणच्या त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि एका खानदानी घरातून पुढे येत आहेत. आता चिखलीकरांची फार मोठी जबाबदारी आहे, प्रवीण भोसलेंनी सांगितलं, ती इच्छुक होती, परंतु त्यांनी आपल्या नाराजी दूर करून आपल्या या भावजेला निवडून आणण्यासाठी तिने हातामध्ये विडा उचललेला आहे. मला वाटते चिखली हे आपली सून, आपली मुलगी म्हणून अक्षरशः डोक्यावर घेईल आणि चिखलीचंच मताधिक्य एवढं होईल की मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने शिवाजी भोसले हे वहिनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढी अपेक्षा आपल्याच्याकडून करतो. बाकीच्या मतदारसंघात सगळे आमचे शिरदार आहेत. हे बघा बूथ वाईज कळते काय झालंय, कुठं झालंय, काय थर्मामीटर, त्यामुळे काय त्याची चिंता करायला आमचं आयुष्यच गेलं यात. कोण काय करणार आहे, कोण कसा करतोय, काय करतोय, त्याचं काय अजिबात काय काळजी करू नका. ते आम्ही थर्मामीटर आमच्याकडे आहे, तुम्ही सगळे एकत्र जाणार. काय कुठं काय बोललं असेल काय कुठेही तुम्हाला दाबणार नाही. शेवटी अंतिम कमळ आणि घड्याळच बटन दाबणाऱ्याची खात्री मला आहे. मला वाटतं राजेसाहेब काही चिंता करण्याची आवश्यकता नाही, प्रचंड विजय शिवानी वहिनीचा होईल असा विश्वास मला या निमित्ताने आहे. बदलून या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. एक कॉस्मोपॉलिटन सिटी जशी आहे, सर्व जाती, मराठा, लिंगायत, मुस्लिम, दलित, त्यानंतर जैन, 12 बलुतेदार ह्या गावात आहे. आणि मग थोडीशी भीती त्याचा उल्लेख राजेने केला आणि कालही मी चिखलीला 2-3 दिवसापूर्वी गेलो, मी त्याचा उल्लेख केलेला होता. वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या बाबत आणि भारतीय जनता पक्षाच्या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती बदलण्याचा प्रयत्न होणार आहे, अशा अनेक प्रकारची वक्तव्य केली गेली आणि त्या समाजाला थोडंसं गुमराह करण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वेळा सांगितलं की स्वर्गातला कोणाचा बाप जरी आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना हा बदलू शकत नाही आणि बदलण्याची झाला. त्यांनी वारंवार त्याचा उल्लेख केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं एक संविधान आपल्याला दिलं की जगातलं सुंदर अत्युत्तम संविधान दिलं. बंधूभगिनींनो, एकाच मताचा अधिकार त्या अंबानी आणि टाटा बिर्लानी आणि अदानीला दिला आणि एका मताचा अधिकार भाऊ तुला बी दिला, मयूर तुला बी दिला आणि तुम्हाला बी दिला. एक मताचा अधिकार प्रत्येकाला, त्यात श्रीमंत गरीब असा भेदभाव त्यांनी केला नाही. बंधूभगिनींनो, त्याचा उल्लेख राजेसाहेब मगाशी करत होते. केवढ्या योजना आपण आणल्या. आता आपल्याला माहिती आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आणली गेली आणि दसरा आणि दिवाळीच्या पूर्वी लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि त्या दसरा दिवाळीच्या काळात लेकीला 7,500, आईला 7,500, आपल्याकडे मावशी आली का नाही 15,000. एकेका घरात 15,000 आल्यावर लाडक्या बहिणीने नवऱ्याकडे पातळ मागायला पैसे मागितले नाहीत. बाजारपेठा फुल, नवऱ्यानेच उसने घेतलं ते अजून परत द्यायचे. आता ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत, आम्ही जाणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं. परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरीची किल्ली होती अजितदादा पवारकडं आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत त्या आहेत आदितीताई तटकरे, त्यांचीच सही होती. म्हणून मला आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे. आणि आता तेच खातं अजितदादांच्या नंतर आता मुख्यमंत्र्याकडे गेले. म्हणजे आता पुढची सही कुणाची होणार आहे? मुख्यमंत्र्याची. आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे ते माझा दावा करू शकतात कारण त्यांनी केला. परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं 2100 रुपये द्यायचं. तुम्ही कटाकट बांधणार बघा पाहिजे कमळ आणि घड्याळावर, तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महिलांना 50% एसटी मध्ये सवलत देण्याचा प्रयत्न या शासनाने केला. त्यानंतर तांदूळ आणि गहू, आता मला सगळ्या लाडक्या लेकीच्या मध्ये आणि बहिणीला आपण 1500 रुपये देतोय. त्यात दलिताला वगळले, मुसलमानांना वगळले, मराठ्यांना वगळले,
सगळ्या जाती निर्माण दिले. त्यानंतर इष्टीमध्ये प्रवेश नाही, तू दलित आहे, तू बसायचं नाही, महिला 50% तुला सोडत नाही, मुसलमान तुला नाही बसायचं असं म्हटले तिने. तांदूळ आणि गहू देशातल्या 80 कोटी लोकांना, जगात सगळ्यात मोठा उच्चांक आहे, देशातल्या 80 कोटी लोकांना दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत दिला जाते. 10 वर्ष दिला जाते की नाही. त्यात काय बघितलंय नरेंद्र मोदीने अमुक अमुक तुला मिळणार नाही म्हणून, आणि पुढे कितीतरी वर्ष मिळणार आहे. लखपती दिदी 1,00,000 रुपये देण्याची योजना बचत गटाची त्यांनी आणली. आता मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत जिथं आमच्या बँकेत पैसे येतात त्याला 30,000 रुपये देतोय, राजेसाहेब बी देत असतील. आता मी 1,00,000 रुपये देणार आहे बिनव्याजी. हे कशासाठी देतोय आपण की तुमच्या मुलाबाळाचं शिक्षण झालं पाहिजे, तुम्हाला संसाराला तुम्हाला मदत झाली पाहिजे, सगळ्या गोष्टीसाठी नवऱ्याकडे हात फिरायला लागू नये म्हणून देतोय. म्हणून तुम्ही मुलाबाळांना शिकवा. शिकवल्याशिवाय काही गत्यंतर नाही. आता खरं एक काळजी घ्या, मुलगी रात्री वेळेवर येते का बघा, संध्याकाळी घरी मोबाईलकडे लक्ष द्या. ज्याला का नाही मुलगा चांगल्या संगतीत आहे का नाही बघा, त्याच्यावर वॉच ठेवा. आणि तुमच्या मुलाला डॉक्टर करा, इंजिनियर करा, IAS IPS काय करायचं ते करा. आम्ही तुमच्या मागं आहे, प्रवेश द्यायला मागाय, नोकऱ्या लावायला सुद्धा आम्ही मागाय. आम्ही तिघं कशासाठी एकत्र आलोय ज्याचा उल्लेख मगाशी राजेसाहेबांनी केला. आता आमचा संघर्ष संपल्यामुळे बराच आमचा काळ यातच जात होता. राजेसाहेबांनी हे केलं, चला मग आमच्याकडे साहेब आम्ही यायचं पडत म्हणजे केलं, मग यायचं म्हणजे ह्यातच वेळ गेला. आता आपला वेळ घालवायचा नाही. जे त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या, एक आपली बेरोजगार मुलं आहेत त्यांना नोकऱ्या लावण्यासाठी आम्ही नवीन नवीन उद्योग काढणार, आणि काढणार म्हणजे काढणार. हा पहिला भाग. दुसरा भाग त्यांनी सांगितलं की आपण सगळे ऊसकरी शेतकरी म्हणजे बहुतांशी एकरी उत्पन्न कुठं आले बघितलं तुम्ही. 25, 20, 90 दिवस कारखाने चालेना झाल्यात. FRP कशी येणार? कामगारांचे पगार वाढतायत, FRP वाढते, तोडणी वाहतुकीची वाढतायत, मग देणार कुठं? साखरेची MSP वाढायला तयार नाही. आणि म्हणून आता AI जर तुम्ही अजितदादा भाषण बघितलं काय, AI वर आहे बघा. म्हणजे जसं होवेच्या हो अजितदादाच बोलतायत काय असं वाटतंय. म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी आता ती प्रसिद्ध झाली आहे. त्यावर 100-125 टन हे एकरी उत्पन्न निघू शकतं. आता आम्ही सगळ्या कारखान्यात तिघांनी आम्ही हातात घ्यायचं ठरवलेलं आहे. काय करायचं नाही, 4-5 फुटी सरी काढायची, ठिबक लावायचं, त्यालाही आम्ही कर्ज देतोय, अनुदान देतोय. रोप लावून करायची, काठी लावायची नाही, रोप लावायचं. आणि मग ते मायक्रोसॉफ्टकडे आपलं ते सॉफ्टवेअर आहे, त्याला तुमचं माती परीक्षण तुम्हाला ते सगळं फीड करतात आणि तुम्हाला मेसेज येतोय. 2 तास मोठं चालवायची, 4 तास चालवायची नाही, 2 तास चालवायची. खोड किडी पडली, मावा पडला, सगळं काय औषध द्यायचं ते सगळं कळते. आता मी 60 एकर यावर्षी केलेलं आहे, 100 एकर आम्ही कारखान्याने केलेला आहे. जरा बघून यायचं, कारण काय होते आपण बघितल्याशिवाय करत नाही. आपण शेतकरी म्हणजे काय, वांगी लावली की आपण सगळी वांगीच लावतोय, कलिंगड लावली की कलिंगडीच, म्हणजे बाजारमध्ये विकताच कामा नये, कोकणातच फेकायला पाहिजे. आणि तसं जर उत्पादन झालं तरच तुम्ही तयार होता. आणि म्हणून मला वाटते आता कारखान्याने आम्ही सुरू केलेला आहे, तुम्हाला फिरवून आणू, तुम्हाला दाखवू. म्हणजे एक उद्योग काढणं, एक मुलाला बेरोजगार कमी करणं, आणि आता एकरी उत्पादन वाढवणं, हे किमान कार्यक्रम आता हातात घेऊन तुमच्या शक्तीपूर्वक घ्यायचं आम्ही ठरलंय. यासाठी आमची युती आहे. आम्हाला कोणाचा काटा काढावा, कोणाची ईर्ष्या करावी, कोणाचं चांगले त्याला वाईट करावे यासाठी आमची युती झालेली नाही. म्हणून मी हात जोडून तुम्हाला विनंती करेन, याला भरभरून प्रतिसाद द्या. आणि आता एकेकाची इच्छा काय, आम्ही भांडावं, आम्ही संघर्ष करावा, म्हणजे यांना लढता यावं. म्हणून अशी वृत्ती ठेवून आपल्याला चालणार नाही. आता कधी ना कधी आम्ही एकत्र यायला पाहिजे होतं, आता एकत्र आलेलो आहोत. तुम्ही सर्वांनी युती ही चांगली झालेली आहे. हे सिद्ध कधी होईल, निवडणुकीच्या निकालानंतर 18चे 18 उमेदवार डिपॉझिट जप्त करून निवडून येतील, त्यावेळी युती ही चांगली झाली असं सिद्ध होईल. आता अधिक न बोलता मी आता उमेदवारांना विनंती करेन की आपण विकास कामासाठी तुम्हाला हे लोक निवडून देणार आहेत. आपल्या मूलभूत जबाबदाऱ्या काय आहेत की गावातली स्वच्छता, गावातलं आरोग्य, प्राथमिक शिक्षण दर्जेदार करणं, रस्ते असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, घनकचऱ्याचा प्रश्न असेल, यासाठी आम्ही प्रचंडपणाने यांच्या मागे राहू. आम्ही सत्तेत आहोत, जिल्हा परिषद या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये असल्यामुळं प्रचंड निधी आम्ही देऊ
आणि मला वाटते चांगला विकास आपल्या या जिल्हा परिषद मतदारसंघाचा करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू आणि आपल्या या राहिलेल्या कार्यकाळामध्ये ही सगळे सदस्य असं काम करतील की मला वाटते आपल्या सगळ्या मतदारसंघाचा चेहरा आणि मोहरा ही बदलल्याविषयी राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, जे गोरगरिबांचे प्रश्न आहेत हे लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामं तर करतीलच. विकास काम ही निरंतर प्रक्रिया आहे. रस्ते झाले की 5 वर्षांनी उकडणार, त्याला नवीन करावे लागणार. बरोबर, मी परवा अरुण भोसलेंच्या मातोश्री निधन झालं म्हणून बघायला आलो, म्हणजे सांगतोड करायला आलो. आणि मग हा रस्ता थोडासा 1 किलोमीटर तो डिफॉल्ट गॅरंटीमध्ये असल्यामुळे तो झाला नव्हता. मंजुरून बरेच दिवस झाला. मी म्हटलं का, मी लगेच कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, लगेच काम सुरू झालं. म्हणजे कोणाच्या येण्यामुळे काम नाही चालू झालं. मी त्या दिवशीच त्याला सांगितलं का लगेच हे मतदानाच्या आधी करायचं म्हणून ते काम त्या दिवशी सुरू केलं. आणि मी काल आलो, त्याची बघितलं काम चालू झालं होतं. रस्ता म्हणजे 5 वर्षांनी उकडला तर रस्ता करावा लागला. गावाचा विस्तार झाला की पिण्याची पाणी झालेली योजना नवीन करावी लागणार, पाण्याच्या टाक्या करायला लागणार. म्हणजे निरंतर प्रक्रिया येईल. 5 वर्षानं, 8 वर्षानं, 10 वर्षानं. परंतु सामान्य माणसाचं हित, त्याच्या जीवनाचं कल्याण हे मात्र लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या समस्या ह्या यांच्या समस्या असल्या पाहिजेत. तुमचं दुःख, तुमचं सुख हे यांचं सुख आणि दुःख असलं पाहिजे. तुम्हाला ठेच लागली यांना कळाली पाहिजे. असं काम यांनी करावं. आणि मला वाटतं कार्यालय काढून गरिबांच्या जेवढ्या योजना असतील, मग ती संजय गांधी निराधार असेल, बांधकाम कामगाराची योजना असेल, किंवा एखाद्याचं मोफत ऑपरेशन करायचं असेल, महात्मा जीवनदायी योजना असेल, अटल बिहारी जी आरोग्याची योजना ती असेल, बांधकाम कामगारांची योजना असेल, या सगळ्या योजनांचा लाभ त्या गरिबांच्या झोपडीपर्यंत, त्या चुलीपर्यंत देण्याचं काम या सगळ्या सदस्यांनी केलं पाहिजे. निदान नुसतं निवडून येऊन विकास कामं करून भागणार नाही. जोपर्यंत तुमच्या जिथे समरस होणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून ते उत्तीर्ण होणार नाहीत असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. तर तिघं आता आम्ही एकत्र आलेलो आहोत. तिघांनी विनंती केलेली आहे, हात जोडून विनंती केलेली आहे. आमचा संघर्ष संपवून आम्ही एकत्र आलेलो आहोत. तुम्ही तुमच्या गावागावातला संघर्ष संपवा. ग्रामपंचायतीच्या वेळा त्या वेळा आम्ही आदेश देऊ. ग्रामपंचायतीच्या निवडणूक काय होईल म्हणून भानगडी काय खाली करू नका, कारण शेवटी आम्ही सांगितल्यावर ते ग्रामपंचायती होणार आहेत. आणि म्हणून आपण एकच लक्षात ठेवा की हे तिन्ही जे उमेदवार आहेत ती निवडून देणं ही आमची प्रतिष्ठा आहे. आमचं केलेले युतीचं हे त्यात हित आहे. ते सगळ्यांनी समजून काम करावं आणि आपण सर्वांनी हाडाची काढ रक्ताचं पण यासाठी करून प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि मला उत्तूरला द्यायला परवानगी द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.